आणि आता काही बातम्या अगदी सविस्तरपणे पाहूयात। येऊयात मराठवाड्यात यावर्षी पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय। हिंगोली जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावरती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या। जिल्ह्यात सुमारे 3,47,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करण्यात आली आहे, पण आतापर्यंत 87% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। कोवळी पिकं वाचवण्यासाठी हिंगोलीतील शेतकरी धडपड करतात। ही दृश्य आपण पाहतोय, तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपली पिकं जिवंत ठेवण्यासाठीची त्यांची धडपड आहे आणि अशाच पद्धतीने हे शेतकरी वेगवेगळ्या शक्कल लावतायत, आपले सगळे प्रयत्न करतायत की त्यांची शेती ही जगावी। तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस, त्याचबरोबर मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या काही अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी त्या भरोश्यावर पेरण्या केलेल्या आहेत। आपण बघताय, मी सध्या हिंगोलीच्या नरसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी जे त्या पावसाच्या भरोश्यावर पेरण्या केलेल्या आहेत। मात्र मागील 7 ते 8 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे आणि त्यामुळे जी पेरलेली पिकं आहेत, कवळी पिकं आहेत, ती धोक्यात आलेली आहेत। आपण मी मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील हे वास्तव तुम्हाला दाखवतोय। बघा तुम्ही, हे कवळं पीक आहे आणि या कवळ्या पिकामध्ये संपूर्ण ओलावा कुठेच राहिलेला नाही, संपूर्ण माती जी आहे ती कोरडी पडलेली आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। खरं तर या मान्सूनच्या पावसावर जे आहे ते झालेल्या पावसावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे। प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 87% पेरण्या झालेल्या आहेत। तर 3,10,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनसह इतर जी पिकं आहेत ती घेण्यात आलेली आहेत। तर 37,000 हेक्टरवर हळद लागवड केलेली आहे। मात्र ही पिकं जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। खरं तर आपण बघताय, मी सध्या या शेतामध्ये आहे आणि शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी धडपड होताना दिसून येत आहे। स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देत आहेत। खरं तर सद्यस्थितीला जे विहिरी आहेत, बोरवेल आहेत, त्या विहीर आणि बोरवेल मधलं पाणी सुद्धा कमी झालेले आहे। त्यामुळे जे स्प्रिंकलर आहेत ते वारंवार बंद देखील होताना दिसून येत आहेत। खरं तर हे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। आपण बघताय की हे हळदीच्या पिकाला पाणी देत आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, कधी पेरण्या केल्या होत्या, कसं वातावरण यावेळी? 8-10 दिवस झालेले आहेत, पेरण्या केलेल्या आहेत। पाण्याच्या दृष्टीने पेरण्या केल्या, मग 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिकं सुकायली। तर आता ज्याचा जो पाणी आहे बोर, तो पाणी लावलेले हळदीला कमीत कमी 1 ते 1.5 तास चालतात स्प्रिंकलर, त्याच्यानंतर बंद होऊन जातात। आता पाणी नसल्यामुळे, नाईलाज नसल्यामुळं भिजवणं चालू आहे। बरं, आता पाणीच नाही पडलं अजून 8-10 दिवस, तर मग कसं होईल? मग 8 दिवस जर नाही पाऊस पडला तर पिकं सगळे वाळून जाणार आहेत। ढकणार कसं? ढकणार काय, आता प्रश्न तेच विठ्ठलचरणी आता प्रार्थना चालू आहे की बाबा लवकरात लवकर आम्हाला पाऊस पडावं, ही इच्छा आम्ही पांडुरंगाच्या चरणी करतो। पांडुरंगाच्या चरणी शेतकरी प्रार्थना करतायत, वरून राजा लवकरात लवकर बरसावा। आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण जून महिना झाले आहे, जुलै महिन्याचा अर्धा महिना संपत आला आहे, तरी सुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे बळीराजा कुठेतरी संकटात सापडलेला आहे। हिंगोली जिल्ह्यात अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। ज्या मान्सूनच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या होत्या ती पिकं धोक्यात आलेली आहेत। तर आता जे पेरणी करायची आहे, जे क्षेत्र पेरणी करायचं राहिलेलं आहे, त्या पेरणीचं तारीख सुद्धा निघून गेलेली आहे, वेळ सुद्धा निघून गेलेला आहे। त्यामुळे कुठेतरी उत्पादनात घट होणार असल्याचं दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांकडून सुद्धा आपली जी पिकं आहेत, ज्यांच्याकडे पाणी आहे, ते शेतकरी आता पिकं वाचवण्याची धडपड करताना दिसून येत आहेत। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।